नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एका नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर मागच्या जो व्हिडिओमध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे आपण नागपंचमी बॅनर एडिटिंग या विषयाअंतर्गत बॅनरची सिरीज घेऊन आलेलो होतो. यामध्ये 2 बॅनर आपण डिझाईन केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन चेकआउट करू शकता. तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे हा आदिवासी दिवस या विषयावर आपण बॅनर एडिटिंग घेऊन आलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही बॅनर कसं झालेलं आहे. बॅनर अगदी झकास झालेला आहे आणि या बॅनरचं मटेरियलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओला पासवर्ड मी दिलेला नाही, कारण बऱ्याच जणांना एक्स्ट्रॅक्ट करायला प्रॉब्लेम येतो आणि पासवर्ड हुडकायला म्हणजे सापडायलाच प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी असं ठरवलं आहे, तर याच्या पुढे मी व्हिडिओला पासवर्ड हा देणार नाही. तर चला मित्रांनो, उशीर न करता आपण सुरुवात करूयाच्या बॅनर एडिटिंगला. तर सर्वात आधी आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून इमेजची बॅनरची जी साईज आहे ती आपल्याला 5000 × 5000 अशी 1:1च्या रेशोमध्ये टाकून घ्यायची आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक बॅनर हे स्क्वेअर फॉर्मॅटमध्येच बनवतो, त्यामुळं प्रत्येक वेळेला मी अशीच सेटिंग करतो. तर सिम्पली डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे ते आपण इथनं डिलीट करून घेऊया. प्लसच्या आयकॉनवर जाऊन फ्रॉम गॅलरीमधनं आपण जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊया. मित्रांनो, सोप्या पद्धतीचं बॅनर आहे, तुम्हालाही आवडेल. आणि जर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही बॅनरला नक्की लाईक करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर दुसरी ही जी PNG आहे ती आपण ॲड करतो आहे. त्याचा एक्सपेक्ट रेशो वाढवून घेतो आहे आणि पॅनलमध्ये जाऊन याला लॉक करून घेतो आहे. लेअर पॅनलमध्ये जाऊन मित्रांनो, लेअर पॅनलमध्ये जाऊन प्रत्येक PNGला आपण लॉक करणं हे म्हणजे गरजेचंच आहे, नाही तर मग ते हलते आणि मग आपल्याला बॅनर एडिट करायला किंवा सेट करायला त्रास होतो. मित्रांनो, हे बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे, बघू शकता. ही एक PNG आहे, ती आपण ॲड केलेली आहे. तिचा एक्सपेक्ट रेशो 100 करून घेतलेला आहे आणि लेअर पॅनलमध्ये जाऊन तिला सुद्धा आपण लॉक करून घेतलेलं आहे. मित्रांनो, अशा स्टेप बाय स्टेप आपण एक PNG ॲड करून घेतो इथं. आणि बघा तुम्ही आता बॅनर कसं रेडी होतं आहे आपलं. मित्रांनो, अशाच पद्धतीचे बॅनर आपल्या चॅनलवर डेली येत असतात. प्रत्येक सणाला, प्रत्येक इव्हेंटला आपले बॅनर येत असतात. त्यामुळे चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी हे तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर बघू शकता तुम्ही बॅनर कसं डिझाईन होतं आहे आपलं. एक PNG आपण ॲड करत चाललेलो आहोत. मित्रांनो, यांच्या पुढचे बॅनर हे तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे आहे ते मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे त्यानुसार मी बॅनर डिझायनिंग नक्की करतो. मागे तुम्ही कमेंट चेक करू शकतात. बऱ्याचशा जणांनी कमेंट्स केल्या होत्या की भावा मला ह्या विषयावर बॅनर हवं, भावा मला त्या विषयावर बॅनर हवं. तर त्यांची डिमांड मी पूर्ण केलेलीच आहे आणि पुढेही करणार आहे. त्यांनी फक्त मला कमेंट करायची आहे की या विषयावर बॅनर पाहिजे. आणि मित्रांनो, बॅनर समजा उद्या जर तो सण किंवा ते बॅनर हवं असल्यास आजच मी ते नाही रेडी करू शकत. त्यासाठी मला कमीत कमी 4 दिवस 5 दिवस याचा आधी जर तुम्ही मला कळवलं तर मी नक्की त्यावर बॅनर बनवतो. समजा आता उद्याच जर आदिवासी दिवस आहे आणि मी आज बॅनर तुम्ही मला सांगताय बनवायला, तर ते बनतही नाही आणि ते शक्यही नाही. ही स्लोगन PNG आहे मित्रांनो, ही पण आपण ॲड करून घेतलेली आहे. तर फायनली आपण इथं डेट PNG ॲड करणार आहोत. ही डेट PNG आहे, ही आपण इथं ॲड करून घेतलेली आहे आणि लेअर पॅनलमध्ये जाऊन हिला सुद्धा आपण लॉक करून घेतलेली आहे. आणि इथं हिला आपण आता सेव्ह करून घेऊया बॅनर. तर याची फक्त जी साईज आहे ती कस्टमची हे करून आपल्याला अल्ट्रामध्ये करून घ्यायची आहे.
जेणेकरून आपलं बॅनर पिक्सेलेट होत नाही आणि जे थोड्या जास्त MB मध्ये सेव्ह होतं। आणि अजून जास्त याला हे करायसाठी आपण AI पिक्स इन्हान्सर, फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये आपण याला घेऊन जाणार आहोत आणि तिथं आपण याची पुढची प्रोसेस करणार आहोत। मित्रांनो, या ॲपद्वारे बॅनरची जी पिक्सल्स असतात ते इन्क्रीज होऊन जातात आणि बॅनरला छान लुक येतं, कलरसुद्धा त्याचे ग्लो करतात। त्यामुळे तुम्हीसुद्धा प्रत्येक बॅनर आपलं यामध्येच इन्हान्स करून घ्या, जेणेकरून तुमचं बॅनर सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर टाकलं तर ते पिक्सेलेट होणार नाही, फाटणार नाही। तर ही काळजी नक्की घ्या मित्रांनो। आता आपलं बॅनर हे सेव्ह होत आहे, प्रोसेसिंग होत आहे त्याची आणि सेव्ह होत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की कळवा। व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा बॅनर कसं वाटलं ते, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, हे मात्र विसरू नका। तर अशाच व्हिडिओसाठी आपण आता भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।